हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू तेजस फूड एक्सप्रेस. अस्सल पुणेरी चिकन बनवतोय आज. तर चला सुरू करूयात. सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊ. मी एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 2 मोठे चिरलेले कांदे घेतलेत. त्याच्यानंतर एक वाटी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं साधारण 200 ते 300 ग्रॅम. एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि काही खडे मसाले घेतलेत. तर आता खडे मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे तमालपत्र, जिरं, दालचिनी, लवंग, मिरे आणि थोडीशी मेथी. मसाल्यांमध्ये फार काहीच नाही घेतलं आहे. 3 ते 4 चमचे तिखट, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घेतला आहे. तर चला वाटण बनवायला सुरुवात करू. सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊयात. 1 मिनिटात खोबरं भाजून होईल, कारण की खोबऱ्यात स्वतःचं तेल असतं. थोडासा त्याचा रंग चेंज झाला की बास, आपण त्याला काढून घेऊयात. खोबरं भाजून झालं की आपण आपले खडे मसाले भाजून घेऊ. खडे मसाले पण 1 मिनिटाच्या वर भाजायची गरज नाही आहे, कारण की जास्त आपल्याला ते जाळायचे नाही आहेत, नाही तर चव बिघडू शकते. आता आपण कांदा परतून घेऊयात. हे सगळं वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रॉपर तेलावरती त्याला परतणार आहोत. त्यामुळे आत्ता खूप शिजवायचं इंटेन्शन नाही आहे. आता आपल्याला फक्त त्याला रंग चेंज करेपर्यंत परतायचं. 1-2 मिनटं परतल्यावर कांदा असा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला काढून घ्यायचं. आता टोमॅटो पण आपण परतून घेऊ. आता हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीर घालायला विसरू नका. मी विसरलो होतो, मी नंतर घालतोय. असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण मिक्सरमध्ये. वाटण रेडी झालं की आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊ. आपली पेस्ट पण रेडी आहे. तर चला आता चिकन बनवायला सुरुवात करू. एका कढईत तुमच्या हिशोबाने तेल घ्या. त्याच्यात 3 ते 4 चमचे लाल तिखट घाला. गॅस बारीकच ठेवा, नाही तर तिखट जळेल आणि चिकनची चव बिघडेल. तिखट घालून झाल्यावर आपल्याला त्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि थोडं हलक्या आचेवर परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतून झालं की आपण त्याच्यात आपलं वाटण घालू. वाटण आपल्याला मस्त 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता त्याचा रंग हलकासा बदलायला सुरुवात झाली आहे आणि तेल पण सुटतंय. तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. मी साधारण 800 ग्रॅम चिकन घेतलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त कमी करू शकता आणि शक्यतो बोनलेस घेऊ नका, फक्त हाडं असलेलं चिकन घ्या, तरच छान चव येईल तुमच्या गावरान रस्स्याला. चिकनमध्ये हळद आणि मीठ घालून आपल्याला फक्त एक 10-15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. मॅरिनेशनची वगैरे काही गरज नाही आहे. हळद घालून घेऊ. तुमच्या हिशोबाने मीठ घाला. छान मिक्स करून झालं की मस्त त्याला एक 5 ते 6 मिनटं बारीक आचेवर शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजवताना त्याच्यात कुठलंही तेल तूप घालायची गरज नाही आहे, कारण की चिकनला स्वतःचे फॅट्स असतात. त्याला आपोआप पाणी सुटेल आणि छान शिजेल ते. एक 3 ते 4 मिनटं झाकून ठेवा. साधारण एकदा चेक करून घ्या. चिकन शिजलं की गॅस बंद करू शकता. तोपर्यंत आपला मसाला इथे छान परतून झाला आहे. त्याच्यात आपण मस्त आपलं चिकन ॲड करू. व्यवस्थित मिक्स करून घ्या, नाहीतर खाली लागेल आणि जळल्याची चव येईल. एक 1.5 ते 2 मिनटं चिकन परतून झालं की त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला घट्ट चिकन हवं आहे का खूप ग्रेव्ही हवी आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता.
आता चिकनवर तेलाचा तवंग येईपर्यंत आपण मस्त त्याला शिजवून घेऊयात. असा मस्त तेलाचा तवंग आला की गॅस बंद करा आणि आपलं अस्सल पुणेरी चिकन रेडी आहे. कांदा, लिंबू आणि भाकरी तयार ठेवा आणि त्याच्यासोबत या चिकनचा आस्वाद घ्या. त्याच्यावरनं मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपलं अस्सल पुणेरी चिकन रेडी आहे.